सोलापुरातील पहिले मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसणकर वय 70 यांनी शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट केला। शिरीष वळसणकर यांच्या मृत्यूनंतर शहरात खळबळ उडाली। शिरीष वळसणकरांनी आत्महत्या का केली याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे। शिरीष वळसणकर हे रात्री 8:30 वाजता कुटुंबियांसमवेत जेवण करत होते। त्यानंतर ते अचानक उठले व बाथरूममध्ये गेले। त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवरती पडले। शिरीष वळसणकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण 9:30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। डॉक्टर शिरीष वळसणकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन होते। त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली। दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसणकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शिरीष वळसणकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजल्यानंतर शहरातील मान्यवर तसंच त्यांचे रुग्ण आणि अनेक सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली। हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते।